हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 17. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार ऋक्सां यजुरेव च. या संपूर्ण जगताचा पिता माता धाता पितामह मीच आहे. तसेच जाणून घ्यावा असा पवित्र विश्ववंद्य ओंकार मीच आहे. ऋक् साम यजू मीच आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः. पिता भगवंत श्री सांगत आहेत की या संपूर्ण जगताचा पिता मीच आहे. पिता याचा अर्थ या जगताला निर्माण करता मीच आहे. हे विश्व भगवंत श्रींपासून भगवंत श्रींमधून निर्माण झालेलं आहे. हे विश्व आणि त्यातील संपूर्ण वस्तू जगत भगवंत श्रींपासून निर्माण झालं आहे. विश्वासह विश्वातील संपूर्ण वस्तू जगत हे लय होते, नष्ट होते, मृत होते. त्याचे परिपूर्ण रूपांतर होते. त्याचा आकार बदलतो, त्याचे गुणधर्म बदलतात. शेवटी त्याचे पंचमहातत्वात विलीनीकरण होते. पंचमहातत्वे शब्द या गुणात आणि शेवटी ते ओंकारात विलीन होते. ओंकार परम आत्म्यात भगवंत श्री मध्ये विलीन होते. आधुनिक विज्ञान अजूनही या विश्वाच्या मूलभूत निर्मितीच्या तत्वापर्यंतच्या निष्कर्षाप्रत पोहोचलेले नाही. परंतु अणु परमाणु आणि आता यांच्या विच्छेदनाने ते त्यातील 3 घटक इलेक्ट्रॉन निगेटिव्ह तम, प्रोटॉन पॉझिटिव्ह रज आणि न्यूट्रॉन न्यूट्रल सत्व इतपत प्रगत झालेले आहेत. एक दिवस विज्ञानाला आपल्या ऋषींनी सांगितलेल्या ओंकाराप्रत तुरीय आणि तेथून परम आत्म्याप्रत मुक्ती जावेच लागणार आहे. हे विश्व आणि त्यातील वस्तू जगत नष्ट होते याचा अर्थ ते कशातून तरी निर्माण होते आणि ती निर्माण करणारी गोष्ट नष्ट होणारी नाही. निर्मितीला कशाचा तरी आधार लागतो. हा आधार अमृत चिर शाश्वत अमर आहे. एरवी मूळ पहिली निर्मिती शक्य नाही. त्यालाच परम आत्मा योगेश्वर भगवंत श्री असं म्हटलेलं आहे. परमात्मा ही ब्रह्मांडातील परम मूलभूत शक्ती आहे. म्हणून येथे भगवंत श्री सांगत आहेत की मी संपूर्ण जगताचा पिता आहे. माता भगवंत श्री सांगत आहेत की या संपूर्ण जगताची माता मीच आहे. मी विश्वमाता आहे. माता याचा अर्थ या जगताचा पालन करता, पोषण करता, संगोपन करता, सांभाळ करणारा, वाढवणारा, संरक्षण करणारा वगैरे वगैरे मीच आहे. त्या परम तत्वामधून मीच माझ्या माध्यमातून येथे सर्व काही प्रकट जड दृश्य करतो. कोणतीही गोष्ट प्रकट होण्यासाठी काहीतरी मार्ग लागतो. आपला जन्म पित्यामुळे होत असला तरी तो मातेच्या योनी या माध्यमातून होत असतो. माताच आपला सर्वतोपरी सांभाळ करते. तीच बाळाला खाऊ पिऊ घालते. नैसर्गिकरित्या तिच्यातच नवजात अर्भकासाठी दूध निर्माण होते. तीच त्या अर्भकाची सेवा शुश्रूषा करते. त्याला पोसते, वाढवते, त्याचे संगोपन करते, संरक्षण करते. पित्यापेक्षा मातेमध्येच नैसर्गिकपणे वात्सल्य असते. केवळ विश्व निर्माण करून भगवंत श्री तेथेच थांबलेले नाहीत. या विश्वात त्यांनी अंशात्मक रूपाने, अंशात्मक आत्मरूपाने देह धारण करून वास्तव्य केले. त्या देहाच्या संवर्धनासाठी येथे पंचमहातत्वे निर्माण करून त्यामधून विविध वस्तू जगत निर्माण केले.
एवढेच नव्हे तर या वस्तू आपोआप सतत निर्माण होत राहतील याची व्यवस्था करून दिली. या वस्तू एकमेकांवर अवलंबून आहेत. त्या जन्म होतात, वाढतात आणि त्यातच नष्ट होतात. एकाचे त्याज्य ते दुसऱ्याचे ग्राह्य अन्न आहे. ही एक गोष्ट जरी लक्षात घेतली तरी भगवंत श्री माता आहेत हे सहजच पटेल. याला आपल्या ऋषींनी माया असे निराळे नाव दिले आहे. ही माया ह्या ब्रह्मातूनच, या ब्रह्माच्याच परम आत्म तत्वामधूनच निर्माण झालेली आहे. ती निराळी नाही. तरीही सर्वांना समजावे म्हणून याला ब्रह्म आणि माया असं म्हटलेलं आहे. धाता, धाता म्हणजे धारण करणारा. भगवंत श्री म्हणत आहेत की मी संपूर्ण जगताचा, विश्वाचा धाता आहे. मी हे विश्व धारण केले आहे. याचा अर्थ भगवंत श्री या विश्वाच्या कणाकणात, नसानसात सामावलेले आहेत, भिनलेले आहेत. असे एकही ठिकाण नाही, अशी एकही वस्तू नाही की जेथे भगवंत श्री परमात्मा अस्तित्वात नाही. येथील प्रत्येक वस्तू भगवंत श्रींमधूनच निर्माण झाली आहे आणि त्या निर्माणात तो निर्माण करता ठासून व्यापलेला आहे. भगवंत श्री आधी वस्तू व्यापतात आणि मग वस्तू तयार होते, जन्माला येते, किंवा तेथून भगवंत श्री दूर होतात आणि मग ती वस्तू नष्ट होते, मृत होते. म्हणूनच असे म्हटले जाते की हे जग आणि त्यातील वस्तू जगत भगवंत श्रींच्या हातातील कळसूत्री भावली आहे. कोणाच्याही हातात काहीही नाही. आपण केवळ त्याची मर्जी म्हणून त्याच्याच इच्छेने त्याला पाहिजे तसे जगत असतो. तेव्हा त्याने जसे ठेवले आहे त्यामागील त्याची लीला जाणावी आणि त्याप्रमाणे ते जे प्राप्त जिणे स्वखुशीने स्वीकारून मोठ्या मौजेने त्या जिण्याचा केवळ आनंद आणि आस्वाद घ्यावा. त्याच्या विरुद्ध वागू नये. ते अट्टहासाने बदलायला जाऊ नये. त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्याचा परिणाम झालाच तर उलटा विपरीत परिणाम होतो. तो त्याच्या मर्जीने देह धारण करतो. आपल्याला उगीचच वाटते की आपण जन्म दिला किंवा आपण जन्माला आलेलो आहोत. तसेच तो त्याच्या इच्छेने देहातून दूर होतो. आपल्याला उगीचच वाटते की आपण जगत आहोत किंवा आपला मृत्यू होत आहे. याचा अर्थ असाही आहे की अध्यात्म योग साधनेने लवकरात लवकर हे जाणावे की तो परमात्मा म्हणजे आपणच आहोत. जे काही घडते ते आपल्यासाठी आपणच घडवत असतो. तेव्हा त्याच्यापासून निराळी भावना न बाळगता त्यातच समरस होऊन जीवनाचा, या अप्रतिम सृष्टीचा आस्वाद घ्यावा, निर्लेप आनंद घ्यावा. त्याच्यापासून निराळी भावना करून जगू नये, कारण आपण त्याच्यापासून वेगळे असू शकत नाही. जर निराळी आणि अलिप्त भावना केलीत आणि त्याच्यापासून स्वतंत्र होण्यासाठी पळत निघालात तर लक्षात येईल की जीवनभर त्याच्यातच पळत आहात, त्यातच जगत आहात. त्याला सोडून कोणीही कुठेही दूर जाऊ शकत नाही. सागराचे पाणी जर सागरातून दूर जाऊ तरी ते त्याला शक्य होणार नाही. त्या पाण्याने जरी सूर्याची मदत घेऊन वाफ होऊन वर निघून जाण्याचा प्रयत्न केला तरी त्या वाफेचे पुन्हा पाण्यातच रूपांतर होऊन पुन्हा त्याला जलाशयातच यावे लागते. अशा प्रकारे परमात्म्याने, भगवंत श्रींनी आपल्याला, या विश्वाला, या विश्वातील वस्तू जगताला धारण केले आहे. पितामह, भगवंत श्री सांगत आहेत की मी संपूर्ण जगताचा पितामह आहे. पितामह म्हणजे माता पित्यांचा माता पिता, माता पित्यांच्याही माता पित्यांचा माता पिता, आजोबा पणजोबा, खापर पणजोबा, खापर खापर पणजोबा. मी आदी माता पिता आहे. मी सर्वांचा मूळ पितामह आहे. भगवंत श्रींनी हे संपूर्ण जगत, विश्व धारण केले आहे. धारण केलेले हे आत्मतत्व परम चिर नित्य असणारे असे आहे. ते नाही असे कधीही होणार नाही. ते सतत असणारच आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्या परमतत्वाने धारण केलेलेही नित्य असणारे आहे. ते अनादी आहे. एकदा निर्माण झालेले सतत जीवित राहते. देह बदलत जातो,
वरचे आवरण बदलत जाते, आतील तत्व तसेच अमर राहते. त्याचा आकार, रूप, रंग, गुणधर्म बदलत जातील, परंतु आतील तत्व नेहमी असणार आहे. लता पल्लवी पसरत जातात. झाडाच्या फांदीपासून झाड लावले जाते. वृक्ष वाढतो, पाने, फुले, फळे गळतात, नवीन पालवी फुटते. फुलाफळातून बी बियाणे जमिनीवर पडते. त्यामधून पुन्हा लता पल्लवी, झाडे, वृक्ष वाढतात. हे असे सतत होत राहते. त्याला खीळ नाही. सजीवातून सजीव निर्माण होत राहतात. वरचे वेष्टन बदलते, परंतु आतील तत्व तसेच राहते. ही एक जीवन शृंखला आहे, साखळी आहे. वंश परंपरागत हे असे चालू राहते. यास्तव भगवंत श्री सांगत आहेत की ते पितामह आहेत. या श्लोकाचा विस्तार थोडा मोठा आहे, म्हणून तो आपण 2 भागात जाणून घेणार आहोत. वेद्यम पवित्र मोंकार. वेद्य भगवंत श्री सांगत आहेत की जाणून घेण्यास योग्य असे जर या विश्वात काही असेल तर ते एकमेव असे मी स्वतःच आहे. भगवंत श्री सांगत आहेत की जाणून घेण्यास योग्य असे जर या विश्वात काही असेल तर ते एकमेव असे मी स्वतःच आहे. मला जाणले की सर्व काही जाणले असे आहे. तसेच मला जर जाणले नाही तर इतर सर्व जाणून काहीही जाणले नाही असे आहे. मीच स्वतः प्रत्यक्ष ज्ञान आहे. ज्याला भगवंत श्री समजले, उमजले, तो ज्ञानी झाला. आत्मतत्वाचे आकलन ज्याला झाले तो ज्ञानी झाला. ज्याला भगवंत श्री उमजले नाहीत, ज्याला आत्मतत्वाचे आकलन झाले नाही, त्याने भौतिक ज्ञान कितीही मिळवले तरीही तो अज्ञानीच आहे. भौतिक ज्ञान हे अन्न, वस्त्र, निवारा या सीमारेषेत किंवा या परिघात सीमित असते. ही केवळ देहबुद्धी झाली. याचा काहीही उपयोग नाही. आपल्याला असे वाटते की आपण भौतिक ज्ञानविज्ञान मिळवून आपले जीवन सुकर करत आहोत, परंतु हा निव्वळ भ्रम आहे. या अशा जीवनाने आपण सुखदुःखाचे भोवऱ्यात अडकतो आणि त्यातच गटांगळ्या खात भोग वाढवत असतो, संचित करत असतो, ते वृद्धिंगत करत असतो. या योगे जन्म मरणाचे फेरे तेवढे वाढत असतात. या योगे मुक्ती अशक्य होते. परंतु एकदा का आत्मज्ञान झाले, भगवंत श्रींचा साक्षात्कार झाला की आपले जीवन केवळ आनंदाने भरून जाते, कैवल्यानंदी होते, पवित्र. या विश्वात भगवंत श्री हेच पूर्ण पवित्र आणि पूर्ण शुद्ध आहेत. आपल्याला रिपू चिकटलेले आहेत, आपल्याला भोग चिकटलेले आहेत, आपल्याला भौतिक विश्वाची माया चिकटलेली आहे. यात आपण गुरफटून गेलेले आहोत. आपण निर्लेप निर्भेळ नाही. आपल्याला जर भगवंत श्रींसारखे व्हायचे असेल तर आपल्याला आत्मतत्वाला अपेक्षित असे आचरण करायला पाहिजे. भगवंत श्री जसे आपल्या पुढे आयुष्य ठेवतात तसे ते स्वखुशीने स्वीकारून आपण त्यातील आनंद शोधून जीवन जगले पाहिजे. परिस्थिती कशीही असो, तो भगवंत श्रींचा प्रसाद आहे हे समजून उमजून आपण त्यात आनंदाने जगण्याची युक्ती शिकली पाहिजे. परमात्मा आपल्याला जे देतो तेच आपल्यासाठी त्यावेळी योग्य असते. आपल्याला कधीही वेळेआधी आपल्या योग्यतेपेक्षा कमी जास्त मिळत नसते. तेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचा प्रयत्न करू नये. क्षणमात्र काही मिळाल्याचा भास होतो, परंतु ते येनकेन प्रकारे आपल्यापासून दूर जाते किंवा ते शेवटी दुःखाला कारणीभूत होते. तेव्हा आत्मब्रह्माला, भगवंत श्रींना अपेक्षित असे आचरण करून जीवन जगावे. म्हणजे आपल्याला रिपू चिकटत नाहीत, भोग संचित होत नाही.
माया चिकटत नाही आणि त्या योगे आपण पवित्र राहतो. ओंकार. भगवंत श्री सांगत आहेत की ओम मीच आहे. हे विश्व निर्माण झालं म्हणजे त्याआधी येथे काहीतरी होतं. दृश्य जड वस्तू निर्माण होण्याआधीची गोष्ट आपण शोधत आहोत. तेव्हा त्याआधी तेथे दृश्य जड असणं शक्य नाही. जे काही होतं ते अदृश्य, अरूप, निराकार असायला पाहिजे. या असण्याला आपल्या ऋषींनी नाव दिलं परमब्रह्म. ज्या अर्थी यामधून निर्मिती झाली त्या अर्थी या परमब्रह्मात निर्मित करण्याची शक्ती असायलाच पाहिजे. या परमब्रह्मातील शक्तीला, चेतनेला आपल्या ऋषींनी नाव दिलं परम आत्मा. अशा या परम आत्म्याला, अशा या परमब्रह्मातून, परम आत्म्यातून विश्व निर्माण झालं. विश्व निर्माण झालं त्यावेळी त्या निर्मितीचा जो स्फोट झाला त्याचा आवाज म्हणजे ओम. ओम हा स्वयंभू ध्वनी आहे. त्यामुळे तो परम आत्म्याचा वाचक असून विश्व निर्मितीच्या वेळी हाच ध्वनी होऊ शकतो. आपल्या कंठामधून स्वाभाविक अवस्थेत ध्वनी उच्चारण केल्यास अ उ म हेच 3 उच्चार होतात. यापेक्षा वेगळे उच्चार होत नाहीत. या 3 शब्दांव्यतिरिक्त अन्य शब्द उच्चारला जात नाही. या 3 उच्चारांमधून ओम ध्वनित होतो. त्यातून ध्वनित होणारा ओम स्वयंभू आहे. हा उच्चार आपण मुद्दामहून केलेला नाही. तो स्वाभाविक झालेला आहे. त्यामुळे तो अंतस्थ आत्म्यामधून आलेला आहे. त्यामुळे तो अनाहत नाद आहे. विश्व निर्मितीच्या वेळी तो महाध्वनी झाला तो अनाहत नादच असायला पाहिजे. कारण दुसरा कोणताही निराळा ध्वनी करायला परम आत्म्याशिवाय तेथे अन्य कोणीही नव्हते. विश्वेश्वरामधूनच अनाहत ध्वनी होऊ शकतो. दुसऱ्या कोणामधून अनाहत ध्वनी होऊ शकत नाही. त्यामुळे त्यावेळी झालेला नाद हा अनाहत ध्वनीच असणार, अन्य ध्वनी होऊच शकत नाही. यावरून विश्व निर्मितीच्या वेळी परम आत्म्यामधून झालेला ध्वनी हा मानव शरीरामधून स्वाभाविक होणारा, अंतस्थ आत्म्यामधून होणारा ध्वनी ओंकार हाच होता असे अनुमान निघते. आपणही हा अनाहत नाद करून पाहू शकता. कोणत्याही आसनात स्थिर ताठ बसा. स्वाभाविक अगदी शांत बसा. मनावर कसलाही जराही ताण तणाव येऊ देऊ नका. मनावर कसलाही जराही ताण तणाव येऊ देऊ नका. श्वास घ्या. घेतलेला श्वास थोडा थोडा वापरत वापरत आपल्याला ध्वनी करायचा आहे. अगदी जरा थोडेसे ओठ विलग करा. आता स्वाभाविक ध्वनी करा. अ असा उच्चार होईल. आता ओठ जरासे जास्त विलग करा. स्वाभाविक ध्वनी करा. उ असा ध्वनी होईल. आता ओठांचा चंबू करा. स्वाभाविक उच्चार करा. ओ असा या 2 शब्दांच्या समुच्चयामधून ध्वनी ऐकू येईल. अ आणि उ यांना जोड म्हणून ओ हा उच्चार होतो. हा उच्चार स्वतंत्र नाही. तो केवळ या 2 उच्चारांचा जोड आहे. आता ओठ मिटा. उरलेला श्वास नाकाने सोडत स्वाभाविक उच्चार करा. म असा उच्चार होईल. अ उ यांना जोडणाऱ्या ओला हा म जोडला जातो. त्यातून ओम असा ध्वनी होतो. हे अगदी नैसर्गिक स्वाभाविक उच्चारण आहे. म्हणूनच याला अनाहत ध्वनी असं म्हणायचं. ध्वनी बाहेर यायला तोंड आणि नाक असे 2च मार्ग आहेत. अ आणि उ हे निर्मळ स्वर आहेत. त्यांचं उच्चारण तोंडातून बाहेर येतं त्या अंतस्थ आत्म्यामधून, परमात्म्याच्या अंशात मकामधून येतं. म हे व्यंजन आहे. म आणि अ, म अधिक अ, म. त्याचं उच्चारण नाकातून, प्रकृतीमधून बाहेर येतं. आत्मा
अधिक प्रकृती मिळून आपलं जीवन आहे. प्रकृती स्वयं नाही, त्यात आत्म्याचं अस्तित्व असावं लागतं. आत्म्याशिवाय प्रकृती मृत होते, अचेतन होते. आत्मा असेपर्यंतच ती चेतना असते. ओम हा अनाहत स्वयंभू ध्वनी आहे. नवबालक जन्माला आल्यावर सर्वप्रथम ओम असाच ध्वनी करतं, कारण त्याने नवीन जन्म घेतलेल्या प्रदेशाची त्याला भाषा अवगत नसते. त्यामुळे तो स्वयंभू ओम असं म्हणतो. गत जन्मोजन्मीची मूळ भाषा त्याला स्वाभाविक अवगत असते. त्याला देश काल स्थितीची बाधा येत नाही. नवीन देह धारण झाल्यावर तो स्वाभाविकच स्वयंभू ओम असं म्हणतो. पशुपक्षी सुद्धा स्वाभाविक ओमचा उच्चार करतात. ओम. यामुळे हेही सत्य आहे की आपल्याला जाणून घेण्यास योग्य असे ज्ञान ओंकार साधनेने प्राप्त होते. ओम पवित्र आहे. ओंकार साधना केल्यामुळे आपण पवित्र होतो, शुद्ध होतो. ओम परमात्मा प्राप्तीचा मार्ग आहे. कारण ओम असा ध्वनी होऊन हे विश्व आणि त्यातील वस्तू जगत निर्माण झाले आहे. तेव्हा जर हे विश्व ओलांडून त्याच्या अतीत जायचे असेल, या विश्वातील द्वैताच्या अतीत जायचे असेल, तर आपल्याला ओंकारमय व्हायला पाहिजे. तेव्हा जर हे विश्व ओलांडून त्याच्या अतीत जायचे असेल, या विश्वातील द्वैताच्या अतीत जायचे असेल, तर आपल्याला ओंकारमय व्हायला पाहिजे. विश्वातील वस्तू जगताचे सूक्ष्म रूप पाहू लागल्यास ते अणु परमाणू, इलेक्ट्रॉन तम, प्रोटॉन रज, न्यूट्रॉन सत्व असा प्रवास करत शेवटी ध्वनीशी ओंकाराशी जाऊन थांबेल. ओंकार हा परमात्म्याचा वाचक आहे. ते परमात्म्याचे नाव आहे. तेव्हा ओंकार साधनेमुळे आपण आत्मस्वरूप होतो, परमात्मा स्वरूप होतो, योगेश्वर स्वरूप होऊ. या शास्त्र शुद्ध रीतीने ओंकार साधना कशी करावी हे जाणून घेण्यासाठी जिज्ञासूंनी माझे योग साधना हे पुस्तक आणि ओंकार साधना ही ध्वनिफीत जरूर अभ्यासावी. ऋक् साम यजुरेवच. येथे अनेक विद्वान अनेक प्रकारे अर्थ घेतात. ते सर्वच अर्थ आपापल्या परीने बरोबर आहेत. निदान चूक तरी कुणीही नाही. परंतु शेवटी यामधून आपण एकच एक गोष्ट समजून घ्यायची आहे, आणि ती म्हणजे भगवंत श्रींकडे जाण्याचा मार्ग. भगवंत श्रींना प्राप्त करायचा मार्गही तेच आहेत. त्यांच्याप्रत जायचा मार्गही त्यांनीच सांगितलेला आहे. ऋक् म्हणजे ऋग्वेद, साम म्हणजे सामवेद आणि यजू म्हणजे यजुर्वेद असा अर्थ घेऊन या 3 वेदांमधून भगवंत श्रींना आत्मसात करून घेण्याचा मार्ग सांगितलेला आहे. तो अनुसरावा आणि परमात्म तत्व प्राप्त करावे. येथे अथर्ववेद विचारात घेतलेला नाही, कारण अथर्ववेदात अस्त्र शस्त्र वास्तुशास्त्र असे विषय आहेत आणि त्यामुळे अथर्ववेद वगळलेला आहे. ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद अशा 3 वेदांचा प्रत्यक्ष उल्लेख केलेला असला तरी त्यापुढे वच असं म्हटल्यामुळे त्यात 4था अथर्ववेदही विचारात घेतलेला आहे. अशा प्रकारे 4ही वेदांमध्ये भगवंत श्रींनी आपल्याला जी जीवन पद्धती सांगितलेली आहे त्याप्रमाणे आपण आपले जीवन जगावे आणि परमात्मा प्राप्त करावा. ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद अशा 3 वेदांचा प्रत्यक्ष उल्लेख केलेला असला तरी त्यापुढे वच असं म्हटल्यामुळे त्यात 4था अथर्ववेद आणि त्या जोडीला न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा अशी 6 शास्त्रे आणि ब्रह्म, पद्म, विष्णू, वायू, भागवत, भविष्य, नारद, मार्कंडेय, अग्नी, ब्रह्म, वैवर्त, लिंग, वराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड आणि ब्रह्मांड अशी 18 पुराणेही सामावलेली आहेत.
या सर्वांमधून भगवंत श्रींच्या प्राप्तीचा, भगवंत श्रींना अपेक्षित असा जीवन प्रणालीचा मार्ग अनुसरून आत्मतत्व प्राप्त करावे. येथे वेद असा स्पष्ट उल्लेख केलेला नाही, म्हणून या 3 शब्दांचे निराळे अर्थ लक्षात घेऊन हे समजून घ्यावे. रुख म्हणजे तेज, ऊर्जा, साम म्हणजे समता, समानता, यजू म्हणजे केवल आनंद. अशा प्रकारे तेज, ऊर्जा, समता, कैवल्यानंद म्हणजे मीच, म्हणजे भगवंत श्री आहेत. या सर्वाचा अर्थ इतकाच आहे की भगवंत श्रींकडे जाण्याचा मार्ग भगवंत श्रींनी सांगून ठेवलेला आहे. वेद हे अपौरुषेय आहेत असे आपण मानतो. ते मानवाने रचलेले नाहीत. ते प्रत्यक्ष भगवंत श्रींनी ऋषींना त्यांच्या ध्यान समाधी अवस्थेत त्यांना श्रुत केले आहेत. ते आपल्या ऋषींनी स्मृत करून इतरांना पुराणोक्त केले. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे मानवाने भगवंत श्रींना अपेक्षित आचरण भगवंत श्रींनी वेदांद्वारे आपल्याला कथन करून ठेवलेले आहे. त्या वेदांचा अर्थ नीट समजून घ्यावा. त्यासाठी वेद्य आत्मज्ञान प्राप्त करावे, पवित्र शुद्ध आचरण ठेवावे, ओंकार साधना करावी. या अध्यात्म योग साधनेद्वारे वेदांचा अर्थ उमजेल. त्याप्रमाणे आपले आचरण ठेवावे आणि जीवन जगावे. त्या योगे भगवंत श्रींना प्राप्त करून आपला आत्मोद्धार साधावा, मुक्ती प्राप्त करावी. आणि हा अत्यंत दुर्मिळ असा मानवी देह आणि हा अत्यंत दुर्मिळ असा मानवी देह सत्कारणी लावावा. हरिओम.